महानगरपालिकेच्या मुख्य सभेत विषय क्रमांक 8/74 अन्वये महापालिकेच्या शाळा खासगी संस्थेकडे चालवण्यास देण्याचा आणि त्यासाठी आकांक्षा फाउंडेशन या संस्थेला प्रति विद्यार्थ्यामागे 25,000 देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला होता। या प्रस्तावाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी, फलक प्रदर्शन व तीव्र आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्य सभेत घुसून हा जनविरोधी ठराव उधळून लावण्याचाही प्रयत्न केला। मुंबईत बसलेल्या एका महामहिम मॅडम यांच्या अट्टापायी हा प्रस्ताव भाजपचे सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष रेटत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे। आकांक्षा फाउंडेशन या संस्थेने आजवर CSRच्या माध्यमातून 400 कोटींहून अधिकचा निधी उभारला आहे। इतकेच नव्हे तर नुकतेच 1 मे 2026 रोजी न्यूयॉर्क, अमेरिका येथे आयोजित करण्यात आलेल्या गाला डिनरमध्ये तब्बल 9 दशलक्ष डॉलरची निधी उभारण्यात आला आहे। देश विदेशातून कोट्यवधींचा निधी उभारण्याची क्षमता असलेल्या संस्थेला पुणेकरांच्या करातून आणखी पैसे देण्याची गरज काय, असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उपस्थित केला आहे। महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण आणि पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही। हा खासगीकरणाचा ठराव तात्काळ रद्द करण्यात आला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि पालिका प्रशासनाला परवडणारे नसेल असा इशारा दिला आहे। हे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी उपशहराध्यक्ष विक्रांत भिलारे, आशुतोष माने, विभागाध्यक्ष केतन डोंगरे, हेमंत बोळगे, निलेश जोरी, विभाग सचिव मयूर शेवाळे, मंदार ठोंबरे, उपविभागाध्यक्ष महेश डोके, हर्ष जालटे तसेच प्रज्वल अडगळे, करण मेहता, निखिल राजपूत, सिद्धेश सावंत, सुमेध वडमारे यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सैनिक उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य जी सभा चालू आहे त्या सभेच्या बाहेर, दालनाच्या बाहेर आज आम्ही आंदोलन केलंय। जी आकांक्षा फाउंडेशन ही जी खासगी NGO आहे यांना जे प्रत्येकी विद्यार्थ्यामागं 25,000 रुपये देण्याचा जो स्थायी समितीमध्ये मागच्या आठवड्यात प्रस्ताव मंजूर केला तो आज जीबीच्या मुख्य सभेच्या कार्यपत्रिकेवरती आलेला आहे आणि आज तो रेटून नेऊन हा खाजगीकरणाचा प्रत्येक विद्यार्थ्यामागे 25,000 रुपये त्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव आज रेटून मान्य करण्यासाठी त्यांनी डाव चालू केला होता। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने इथे आंदोलन करून त्यांचा हा प्रस्ताव मान्य करून दिलेला नाहीये। हा त्यांचा जो उद्देश होता तो आम्ही आज धुडकावून लावलेला आहे। ह्याचं कारण असं, अपेक्षा फाउंडेशन, आज बघितलं तुम्ही, अपेक्षा फाउंडेशन ही एक NGO आहे। ही NGO आहे, ही NGO ला आज तुम्ही बघाल तर अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आज बघा पर्सिस्टंट आहे, महानगर गॅस आहे, युनायटेड वे मुंबई आहे, बजाज फिन्सर्व, गोदरेज, एम्फासिस, दीपक फर्टिलायझर किंवा ते स्वतः सुद्धा आकांक्षा फंड या नावाने ते फंड घेतात। ठीक आहे, या अशा पद्धतीने लोकांकडनं पैसे घेतात। याज नायका असेल, UBS आहे, स्विस बँक आहे, असे खूप मोठे जगातून त्यांना फंड मिळतात। 300 कोटी रुपये त्यांनी यावर्षी मिळवले। आज तुम्हाला एक विशेष म्हणून तुम्हाला दाखवायचं सर्वांना, हा न्यूयॉर्कमध्ये फोटो दाखव दुसरा, न्यूयॉर्कमध्ये एक गाला घेतला गेला, गाला डिनर फंड रेझिंगसाठी 1 मे 2026 ला आकांक्षा फाउंडेशनच्या वेबसाईटवरच आम्हाला मिळालेला आहे। अजून एक कागद असेल, हा अशा पद्धतीने गाला घेतला गेला, हा अशा पद्धतीने याच्यातून सुद्धा $9 मिलियन त्यावेळेस घेण्यात आले। म्हणजे आकांक्षा फाउंडेशन आपल्या शाळा चालवायला घेते, गेले 3-4 वर्षापासून 2023 ला त्यांनी ते चालवले, 2023 पासून ते आपल्याकडे चालवतात। त्याचा MOU रजिस्टर आपल्याकडे, आपल्या नावावरती ते बाजारातून पैसे, जगातून पैसे गोळा करतायत, प्लस त्यांना RTEची 17,500 रुपयाची प्रतिपूर्ती शुल्क पण मिळतंय, जे मिळालं नाहीये शासनाकडे। आता खालीवर दोघं भाजपचे, सो ते पण त्यांना मिळतंय, प्लस आता हे 25,000 पण देणार आहेत। म्हणजे शाळेची जागा आपली, त्याचा मेंटेनन्स आपला, लाईट बिल आपलं, सुरक्षा आपली, बरोबर आहे। यांनी 2023 ला MOU केलाय, हा MOU आहे। त्या 2023च्या MOU मध्ये त्यांनी असे स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला शाळा आकांक्षा विल मॅनेज, ॲडमिनिस्टर अँड रन द स्कूल थ्रू आउट द टर्म, आणि पालिका बाकीचा खर्च करेल। मग 2023 ला यांना पालिकाची शाळा शिक्षकांचा खर्च बिर्च करून परवडत होती। आज 26 ला असं काय झालं की यांना 25,000 रुपये प्रत्येक विद्यार्थी लागायला लागले। जगातून पण पैसे घ्यायचे, शासनाचे पण पैसे मिळणार, ज्यांच्याकडले पण 25,000, जागाही फुकट, करतात काय खर्च आहे। आमच्याकडे सभागृह नेते आज आले, सभागृह नेत्यांनी आम्ही त्यांचे आकांक्षा फाउंडेशनचे कसे वकील आहोत हे प्रूव्ह करून सांगितलं, त्यांची वकिली केली आणि आम्हाला माहिती आहे त्यांना का वकिली करायला लागते। त्यांच्या मागं त्यांच्या ज्या महामहिम मॅडम आहेत त्यांचा हट्ट आहे,
त्या महामहिम मॅडमचा हट्ट पुरवण्यासाठी हा प्रस्ताव आहे हे आम्हाला कळतंय. आपण हे जगाला असं तयार करण्यामध्ये पटाईत आहेत सत्ताधारी मंडळी. तुम्हाला माहिती आहे देशापासून गल्लीपर्यंत तेच चालू की हे आम्ही जनतेच्या हितासाठी करतो. नाही, जनतेच्या हितासाठी एवढा खर्च केल्यानंतर असा काय वेगळा रिझल्ट लावलेला आहे? आम्ही शाळा त्यांना दिलेली आहे ना, चांगल्या संस्थांनी येऊन शाळा चालवावी, गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यावं, याला आमचा विरोध नाही. 25,000 रुपये कसले? आधी परवडत होतो, आज अचानक कसं परवडत नाही? आज अचानक कसं परवडत नाही? याच्या मागं कोणाचा फायदा होणार आहे हा आमचा याच्यामध्ये आरोप आहे. आम्ही त्यांना पूर्ण ऑडिट धर्मादायकडे त्यांनी सादर केलेलं ऑडिट, त्यांचं आकांक्षा फाउंडेशन धर्मादायकडे ऑडिट सुद्धा नाही की पैसे किती उचललेत बाहेर. हा आकांक्षा फाउंडेशनचा CSR फ्रॉड आहे, या लोकांचा सुद्धा फ्रॉड आहे, हा शैक्षणिक भ्रष्टाचार आहे. आणि भविष्यामध्ये या शाळा चालवायला उद्या यांचेच स्वतःचे प्रायव्हेटेबल ट्रस्ट शाळा चालवणार, यासाठीचा हा सगळा प्रस्ताव आहे. आजपासून हे सुरू झाले, मिळेल ते विका ही यांची मुगी. आज आत्ता आम्ही EGB चालू आहे. आज आम्ही सभागृह नेत्यांचा सन्मान राखून, त्यांच्या शब्दाचा सन्मान राखून आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो. पण हा जर प्रस्ताव रेटायचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने यांना दाखवू की प्रस्ताव कशा काय पुढे घेऊन शकतात. आकांक्षा फाउंडेशनला आणि या पुणे महानगरपालिकेतल्या सगळ्या विश्वस्तांना सांगतोय, तुम्ही विश्वस्त आहात, रिअल इस्टेट एजंट नाही. पालिकेच्या जागा तुम्ही अशा विकू नाही शकत. आम्हाला त्यांनी सांगितले 2 दिवसात तुम्हाला GB संपल्यानंतर महापौर दालनामध्ये बैठक लावते, त्या बैठकीमध्ये आम्ही सगळे पुरावे सादर करणार आहे. त्यांनी आज जी वकिली केली त्यांनी त्यांचा युक्तिवाद सुद्धा करावा, आम्ही पण तो विषय सांगणार आहे त्यांना. आणि जर त्या 2 दिवसात त्यांनी जर हा प्रस्ताव रद्द नाही केला तर मग येताना मनसेची स्टाईल काय असते ती सगळं महाराष्ट्राला दाखवावी लागेल.